गाडीचे चांग भले. तर आम्ही निघालो गावाला आणि चिंचणीला जायची आमची तयारी चालू आहे. तोपर्यंत गाडीची आमची बॅटरी खराब झाली आणि तिकडं गाडीची बॅटरी बदलली आणि तिकडून गेलो आम्ही मार्केटला. तरी चांदीच्या भावाने डोसकं खाल्ले. खाली वर वर खाली सगळं डोसकं फिरवून टाक चढल का उतरल. किती पर्यंत आता 1 लाख आहे. दोन सांगते आज बघा. तिकडून गाडी बशी आलो आणि मी नवीन बॅटरी घेतली. नवीन बॅटरी चालू घालूया म्हणत जुनी काय परत गाडी लावल टाकलायला. पटापटा आवरला आणि गाडीत बसलो आणि तिकडून मी बाबूशेटला आणण्यासाठी गेलोय. बाबूशेट पण माझ्यासोबत येणार होतं. त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना घेतलं जे बॅगा वगैरे ठेवून घेतल्या आणि तिथून आम्ही डायरेक्ट कोल्हापूरमधून बाबूशेट पण चिंचणीला जाणार होतं. त्यामुळे काय ती म्हटले की चला आपण सोबत जाऊया. आणि तिकडून जरा वडगावमध्ये पोचलो तर तिथं मुलासनी खायला घ्यायचं होतं पोरासनी. तिथं येतोय तर काय बाबूशेट एकटंच वडापाव कानाकन खाण्याला लागलं होतं कारण त्यांनी सकाळी नाश्ता केला नव्हता. इथं वडापाव फक्त आणि फक्त 6 रुपयाला वडापाव आहे आणि 10 रुपयाला ज्यूस. मस्तपैकी वडापाव 15 पार्सल घेतलं, 5-7 खाल्लं आणि ज्यूस वगैरे पिलो आणि तिकडून डायरेक्ट जरासं पुढं आलो तर चहाच्या दुकानावरती थांबलो. शेतकरी चहा म्हणून आहे वडगावमध्ये. तर चहा जरा मस्तपैकी म्हटलं पिऊया चला. असा कडक भावानं चहा बनवला होता आणि बाबूशेठ म्हणले की चला आपण जरा चहा पिऊया. चहा मस्तपैकी वगैरे पिलो आणि प्रत्येक सीनमध्ये बाबूशेठला शूटिंगमध्ये यायचं होतं. आणि नंतर ना आम्ही पोचलो तासगावमध्ये पोचलो. जरा महिला गेल्या म्हणजे आमच्यासोबत होत्या, त्या गेल्या शॉपिंग करण्यासाठी आमच्या म्हणजे बायका. आणि तिकडून आम्ही गेलो. तुम्हाला तर दिसतेच आता कुठं गेलो ती काय सांगायची गरज नाही. तिकडे मस्तपैकी आपला ब्रँड मागवला. हे बाबूशेठचा ब्रँड होता आणि मी काय माझा दाखवत नसतो. इकडं आलो तर भावानं काय वाईन शॉपच्या समोरच सुट्टी नाही. रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. अहो म्हणलं इलेक्शन चालू आहे चला दुसरीकडे जाऊन पिऊ म्हटलं. तर तिकडे एक पॅक मारला, घाटावर आलो, थोडीशी तिकडे मारली आणि नंतर ना मेटकरवाडीत आलो बाबूशेठच्या घरी. तर बाबूशेठच्या घरी पोचलो. तर घरात आलो. बाबूशेठनं मस्तपैकी घर बांधले आणि वरती पत्रा पीओपी करून ओके केले. नाद करायचा नाही. इकडे पोरांचा राडा चालू होता. तोपर्यंत जेवणाची तयारी इकडे केली आणि नॉनव्हेज काय खात नाही कारण देवाला जायचं होतं म्हणून झुणका, चपाती, पापड हे सगळं खाऊन घेतलं आणि तिकडून आम्ही निघालो परत ना डायरेक्ट गर्निंगला. तर गर्निंगला जाताना बाबूशेठला म्हटलं चला जाऊया आणि आपली भेट आता चिंचणीत होईल म्हटलं. चिंचणीत जरा गाठ घेऊया, कुठं आहे काय सांगा म्हटलं तुम्ही. तिकडून परत ना आलो. ही बाबूशेठच्या मळ्याला जाताना काय वाट काय बरोबर नव्हती, भ्या वाटत होतं. तिकडून पोचलो गावात पोचलो आणि गावातनं डायरेक्ट इथं आपल्या मळ्यात आलो. तर ही आजी आणि नातवीला म्हटलं तुम्ही खेळत बसा तिकडं, आम्ही आपलं झोपतो कारण की आपल्याला कंटाळा भरपूर आलता. तर असंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करून घ्या. आणि उद्या सकाळ चिंचणीला जाणार आहे तर ती व्हिडिओ मी टाकत राहील.